Hi, today we are going to learn lesson number 1 components of food. तर आज आपण फर्स्ट लेसन बघणार आहोत. त्याचं नाव आहे कंपोनंट्स ऑफ फूड. फूड म्हणजे अन्न. अन्नामधले जे कंपोनंट्स म्हणजे घटक आहे, म्हणजे अन्नापासून आपल्याला जेवणापासून आपल्याला काय काय भेटतं ते आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. इन लोअर क्लासेस वी मेड लिस्ट ऑफ द फूड आयटम्स दॅट वी ईट. याआधी आपण 5वी पर्यंत काय बघितलं, 5th स्टँडर्ड पर्यंत असं बघितलं की आपण कोणते कोणते अन्नपदार्थ खातो त्यांची आपण लिस्ट बनवलेली आहे. वी ऑल्सो आयडेंटिफाईड फूड आयटम्स इटन इन डिफरंट पार्ट्स ऑफ इंडिया अँड मार्क दीज ऑन इट्स मॅप. अजून आपण भारतामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये कुठले कुठले फूड आयटम्स असतात तर ते ओळखायला शिकलो आणि ते आपण मॅपवरती मार्कसुद्धा केलेले आहेत. अ मील कुड कन्सिस्ट ऑफ चपाती, दाल अँड ब्रिंजर करी. तर मील म्हणजे जेवण. जेवणामध्ये काय काय असतं? चपाती असते, डाळ म्हणजे कुठल्याही डाळीचं वरण किंवा आमटी, आणि ब्रिंजल करी म्हणजेच वांग्याची भाजी असते. अनादर मे बी राईस, सांबर अँड अ व्हेजिटेबल प्रिपरेशन ऑफ लेडीज फिंगर, भेंडी. आणि अजून दुसरं काय असतं तर भात असतो, सांबर असतं किंवा अजून एखादी भाजी जशी भेंडीची भाजी असते. येट अनादर मील कुड बी अप्पम, फिश करी अँड व्हेजिटेबल्स. अजून दुसरं जेवणामध्ये काय असू शकतं तर अप्पम असतं, हे साऊथचा पदार्थ आहे. फिश करी असते, माशाची भाजी असते किंवा व्हेजिटेबल्स असतात, दुसऱ्या भाज्या असतात. हो ना, म्हणजे जेवणाचे प्रकार खूप वेगवेगळे असतात. आता आपण ॲक्टिव्हिटी बघूयात. Activity 1. Our meals usually have at least one item made of some kind of grain. तुम्ही जर बघितलं, निरीक्षण केलं तर तुमच्या जेवणामध्ये काय काय असतं? चपाती असते किंवा भाकरी असते. हो ना? तर आपल्या जेवणामध्ये एखादा तरी पदार्थ जो आहे तो ग्रेनपासून म्हणजे धान्यापासून बनलेला असतो. गहू, ज्वारी, बाजरी अशा प्रकारच्या. अदर आयटम्स कुड बी अ डाल ऑर अ डिश ऑफ मीट अँड व्हेजिटेबल. आणि दुसरा आयटम काय असतो, दुसरा पदार्थ काय असतो, एकतर डाळपासून बनवलेलं वरण असतं, त्यालाच आपण डाळसुद्धा म्हणतो, किंवा आमटी असते, किंवा डिश ऑफ मीट म्हणजे मांस असतं, चिकन, मटन, मासे यापैकी असतं काहीतरी, किंवा व्हेजिटेबल्स किंवा भाजी असते कुठली तरी. इट मे अल्सो इन्क्लूड आयटम्स लाईक कर्ड, बटर मिल्क अँड पिकल्स. त्याच्यामध्ये अजूनसुद्धा दुसरे कोणते आयटम, कोणते पदार्थ पाहिजे तर कर्ड म्हणजे दही, बटर मिल्क म्हणजे ताक अँड पिकल म्हणजे लोणचं, हे सुद्धा पाहिजे. सम एक्झाम्पल्स ऑफ मील्स फ्रॉम डिफरंट रिजन्स आर गिवन इन टेबल 1.1. तर आता दुसऱ्या भागांमध्ये कशा प्रकारे जेवण असतं तर त्याचा इथे हा टेबल दिलेला आहे. ठीक आहे, तर बघूयात आपण ह्या टेबलमध्ये काय दिलं. रिजन म्हणजे स्टेट दिलेली आहे. कोणत्या भागामध्ये? पंजाबमध्ये. आयटम्स ऑफ ग्रेन काय आहे? मक्की की रोटी म्हणजे कॉर्नची तिथे रोटी बनवली जाते. आयटम्स ऑफ दाल ऑर मीट तिथे काय बनवलं जातं तर राजमा बनवलं जातात, किडनी बीन्स म्हणतात त्याला. व्हेजिटेबल्समध्ये काय असतं? सरसो साग, मस्टर्ड लीफ करी. ठीक आहे, आणि अदर्स अजून दुसरं काय असतं? कर्ड असतं, घी असतं, खूप जास्त प्रमाणामध्ये तिथं तूप आणि दही खाल्लं जातं. त्यानंतर आंध्र प्रदेश बघा. आंध्र प्रदेशमध्ये आयटम्स ऑफ ग्रेन काय असतं तर राईस म्हणजे भाताचा पदार्थ असतात. त्यानंतर आयटम्स ऑफ दाल ऑर मीट, तूर डाळ असते तिथे. तूर डाळीचं आपण जे सांबर म्हणतो ते तूर डाळीपासून बनवलं जातं. अँड रस्सम. ठीक आहे. व्हेजिटेबल्समध्ये काय असतं तर कुंडुरू म्हणजेच दोंडाकाय. ठीक आहे. अदर्समध्ये काय असतं? बटर मिल्क असतात, घी असतात, पिकल असतात, त्यालाच ॲवकाय असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, आता इथे अजून दुसरे रिजन आणि त्याच्यामध्ये असणारे हे आयटम्स आपल्याला लिहायचे आहेत. सर्च करून तुम्ही लिहा, माहिती गोळा करा आणि त्याप्रमाणे ते राईट डाऊन करा. सिलेक्ट फूड आयटम्स अँड एंटर दीज इन टेबल 1.1. ठीक आहे, हे तुम्ही फिलअप करायचं आहे. समटाईम्स वी मे नॉट रिअली हॅव ऑल दिस व्हरायटी इन अवर मिल्स. पण रोज रोज आपल्या जेवणामध्ये हे सर्व पदार्थ असतातच का तर नाही. कधी कधी आपण दही खात नाही. दही आपण रोज रोज खातो का तर नाही. ताक आपण रोज रोज खातो का, पितो का? नाही. लोणचं रोज रोज असतं का तर नाही.
ठीक आहे. तर कधी कधी हे सर्व पदार्थ आपल्या जेवणामध्ये नसतात. इफ वी आर ट्रॅव्हलिंग वी मे इट व्हॉट एव्हर इज अवेलेबल ऑन द वे. जर आपण ट्रॅव्हलिंग करत असू, गावाला जात असू, खूप वेळ लागणार असेल तर आपल्याला रस्त्यामध्ये जे काही खायला भेटेल ते आपण खात असतो. इट मे नॉट बी पॉसिबल फॉर सम ऑफ अस टू ईट सच अ व्हरायटी ऑफ आयटम्स मोस्ट ऑफ द टाईम. आणि आपल्यामधील काही लोकांना हे सर्व पदार्थ रोज रोज खाणे जमत नाही. देअर मस्ट बी सम रिझन दो व्हाय मिल्स युजली कन्सिस्ट ऑफ सच अ डिस्ट्रीब्युशन. पण तुम्हाला माहीत आहे का, तर जेवणामध्ये हे सर्व पदार्थ असणं का गरजेचं आहे, त्याच्यामागे काय रिझन आहे, काय कारण आहे की हे सर्व पदार्थ आपण खाल्ले पाहिजे. म्हणजे चपाती, भाजी, डाळ, दही, ताक, लोणचं, पापड, काहीतरी स्वीट जेवणामध्ये असावं. हे सर्व का असतं माहीत आहे का तुम्हाला? डू यू थिंक दॅट अवर बॉडी नीड्स डिफरंट काइंड्स ऑफ फूड फॉर सम स्पेशल पर्पज? तुम्हाला असं वाटतं का की आपल्या बॉडीला हे असे वेगवेगळ्या प्रकारचं जे फूड प्रॉडक्ट आहेत, फूड आयटम्स आहेत, ते कोणत्या तरी कारणासाठी पाहिजे असतात? तर येस, हो, त्याच्यामागं रिझन आहे. तर ते आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. ओके. 1.1 व्हॉट डू डिफरंट फूड आयटम्स कंटेन. तर आता आपण याच्यामध्ये बघणार आहोत की वेगवेगळे जे फूड आयटम्स आहेत, वेगवेगळे जे अन्नपदार्थ आहेत, तर त्याच्यामध्ये काय असतं. We know that each dish is usually made up of one or more ingredients which we get from plants or animals. आपल्याला माहीत आहे की कुठलाही जर अन्नपदार्थ घेतला, कोणतीही डिश घेतली, तर ती एक किंवा त्यापेक्षा जास्त अन्नपदार्थांपासून बनवलेली असते. जे काही प्लांट्सपासून भेटत असेल किंवा ॲनिमल्सपासून भेटत असेल. ठीक आहे. दीज इन्ग्रेडियंट्स कंटेन सम कंपोनंट्स दॅट आर नीडेड बाय अवर बॉडी. आणि त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स असतात, ते जे अन्नपदार्थ बनवताना वापरलेले, तर ते त्याच्यामध्ये असे काही कंपोनंट्स असतात, अन्न घटक असतात की जे आपल्या बॉडीला गरजेचे असतात. दीज कंपोनंट्स आर कॉल्ड न्यूट्रियंट्स. आणि हे जे कंपोनंट्स असतात आपल्या ज्या फूडमध्ये, तर त्याला आपण न्यूट्रियंट्स म्हणजे ते आपल्या बॉडीचं न्यूट्रिशन करतात, पोषण करतात, म्हणून त्यांना न्यूट्रियंट्स असं म्हणतात. द मेजर न्यूट्रियंट्स इन अवर फूड आर नेम्ड कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. आपल्या फूडमध्ये जे मेजर न्यूट्रियंट्स असतात, जे मुख्य न्यूट्रियंट्स असतात, तर त्यांची नेम काय आहेत, जे मेन असतात. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. इन ॲडिशन फूड कंटेन्स डायटरी फायबर्स अँड वॉटर विच आर ऑल्सो नीडेड बाय अवर बॉडी. आता हे न्यूट्रियंट्स तर असतातच असतात, त्याच्यासोबत डायटरी फायबर्ससुद्धा असतात, जे की आपल्याला ग्रीन व्हेजिटेबल्सपासून भेटतात, जे आपण पुढे बघूयात. आणि वॉटरसुद्धा आपल्या फूडमध्ये असतं, जे की आपल्या बॉडीला नीडेड म्हणजे गरजेचं असतं. डू ऑल फूड कंटेन ऑल दीज न्यूट्रियंट्स. सर्व फूडमध्ये हे न्यूट्रियंट्स असतात का? नाही. विथ सम सिम्पल मेथड्स वी कॅन टेस्ट वेदर कुक्ड फूड ऑर अ रॉ इन्ग्रेडियंट कंटेन्स वन ऑर मोर ऑफ दीज न्यूट्रियंट्स. तर अशा काही छोट्या छोट्या मेथड्स आहेत, छोट्या छोट्या सिम्पल टेस्ट आहेत, जे यूज करून आपल्याला कळेल की जे शिजवलेलं अन्न आहे, जे तयार अन्न आहे, किंवा जे रॉ इन्ग्रेडियंट्स आहेत, जसं की काकडी जर घेतली तर ते रॉ आहे, गाजर घेतलं तर ते रॉ आहे, कच्चं आहे, तर त्याच्यामध्ये कोणते कोणते न्यूट्रियंट्स आहेत हे आपल्याला त्या टेस्टवरून समजतं. द टेस्ट फॉर प्रेझेन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स आर सिम्पलर टू डू ॲज कम्पेअर टू द टेस्ट फॉर अदर न्यूट्रियंट्स. तर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स शोधण्यासाठीच्या ज्या टेस्ट आहेत, तर त्या दुसऱ्या न्यूट्रियंट्सच्या तुलनेमध्ये खूप सोप्या आहेत. लेट अस डू दिस टेस्ट अँड रेकॉर्ड ऑल अवर ऑब्झर्वेशन्स इन द टेबल 1.2. आता इथे बघा, हा 1.2 टेबल दिलेला आहे. तर आपण ह्या छोट्या छोट्या टेस्ट करूयात आणि त्याचं जे ऑब्झर्वेशन आहे, तर ते ह्या टेबलमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. For carrying out these tests, you will need solutions of iodine, copper sulfate and caustic soda.
तर या टेस्ट करण्यासाठी तुम्हाला काही सोल्युशन्स लागणार आहेत, जे की तुम्हाला रेडीमेड भेटून जातं. आयोडीनचं सोल्युशन, कॉपर सल्फेटचं सोल्युशन आणि कॉस्टिक सोडाचं सोल्युशन लागणार आहे. यू विल ऑल्सो नीड अ फ्यू टेस्ट ट्यूब्स अँड अ ड्रॉपर. आणि तुम्हाला टेस्ट करण्यासाठी टेस्ट ट्यूब लागणार आहेत. अशा बघा, अशा ह्या टेस्ट ट्यूब असतात आणि अशा प्रकारचे ड्रॉपरसुद्धा लागणार आहेत आणि असे हे सोल्युशन लागणार आहेत. ठीक आहे. Try these tests on cooked food items as well as raw materials. आणि ह्या टेस्ट करण्यासाठी तुम्हाला जे कुक्ड फूड आहे, जे शिजवलेलं अन्न आहे, ते सुद्धा वापरायचं आहे. त्याचप्रमाणे रॉ, जे कच्चं आहे, ते सुद्धा वापरायचं आहे. टेबल 1.2 shows you a way to record the observations from these tests. या टेबलमध्ये दाखवलेलं आहे की तुम्ही कशा प्रकारे तुमचं ऑब्झर्वेशन रेकॉर्ड करू शकता, लिहू शकता ते. सम फूड आयटम्स आर गिवन इन दिस टेबल. आता इथे बघा, काही फूड आयटम्स दिलेले आहेत. रॉ पोटॅटो म्हणजे कच्चा बटाटा, मिल्क दूध, ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणे. ठीक आहे. अनकुक्ड पावडर्ड राईस म्हणजे भात, न शिजवलेल्या भाताची पावडर करून घ्यायची आहे. कुक्ड राईस शिजवलेला भात, ड्राय कोकोनट म्हणजे सुकं खोबरं. ठीक आहे. अशा प्रकारे इथे अनेक फूड आयटम्स दिलेले आहेत, तर त्याच्या तुम्हाला टेस्ट करायच्या आहेत. You can conduct the test either with these or any other available food items. तर तुम्ही या दिलेल्या फूड आयटम सोबत सुद्धा टेस्ट करू शकता किंवा दुसऱ्या फूड आयटम्स सुद्धा जे तुमच्याकडे अवेलेबल असतील त्याच्यामध्ये टेस्ट करू शकता. डू दिस टेस्ट केअरफुली अँड डू नॉट ट्राय टू इट ऑर टेस्ट एनी केमिकल्स. तर या टेस्ट करताना अतिशय केअरफुली, काळजीपूर्वक करायचे आहेत आणि हे कोणतेही केमिकल टेस्ट करायचे नाहीत. If the required solutions are not available in ready-made form, your teacher can prepare them as given in the box. जर तुम्हाला हे जे सोल्युशन्स आहेत हे रेडीमेड फॉर्ममध्ये भेटले नाहीत, तरी त्या बॉक्समध्ये लिहिलेलं असतं हे कशा प्रकारे बनवायचं आहे, तर ते तुमचे टीचर तुम्हाला बनवून देतील, तुम्ही बनवायचं नाही आहे. लेट अस बिगिन बाय टेस्टिंग different food items to see if they contain carbohydrates. तर चला आता आपण वेगवेगळे फूड आयटम्सवरती ही टेस्ट करून बघूयात आणि त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत का, जे की आपलं पहिलं न्यूट्रिएंट आहे ते पाहूयात. देअर आर मेनी टाईप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेटचे सुद्धा खूप टाईप्स आहेत, खूप प्रकार आहेत. द मेन कार्बोहायड्रेट्स फाउंड इन अवर फूड आर इन द फॉर्म ऑफ स्टार्च अँड शुगर्स. पण त्यातलं सर्वात जे मेन कार्बोहायड्रेट जे आपल्या फूडमध्ये भेटतं तर ते स्टार्च आणि शुगर्सच्या फॉर्ममध्ये भेटतं. वी कॅन इझिली टेस्ट इफ अ फूड आयटम कंटेन्स स्टार्च. आपल्या फूड आयटममध्ये स्टार्च आहे का हे चेक करण्यासाठी खूप सिम्पल टेस्ट आहे. त्याच्या आधी आपण हे बघूयात. अ डायल्यूट सोल्युशन ऑफ आयोडीन कॅन बी प्रिपेअर्ड बाय ॲडिंग अ फ्यू ड्रॉप्स ऑफ टिंक्चर आयोडीन टू अ टेस्ट ट्यूब हाफ फिल्ड विथ वॉटर. आता तुम्हाला हे जे रेडीमेड आयोडीन वगैरे हे केमिकल्स भेटतील, तर त्याला जर तुम्हाला डायल्यूट करायचं असेल, डायल्यूट म्हणजे काय, सिम्पल, तुम्हाला जे आयोडीन भेटलेलं आहे तर त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं की ते डायल्यूट होतं. ठीक आहे. तर आयोडीनचं डायल्यूट सोल्युशन बनवण्यासाठी आपल्याला एका टेस्ट ट्यूबमध्ये हाफ वॉटर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसेच ड्रॉप टिंक्चर आयोडीनचे टाकायचे आहेत आणि मग आपल्याला डायल्यूट सोल्युशन भेटेल आयोडीनचं. कॉपर सल्फेट सोल्युशन कॅन बी प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 2 grams ऑफ कॉपर सल्फेट इन 100 millimeter ml ऑफ वॉटर. आता कॉपर सल्फेटचं सोल्युशन कसं तयार करायचं आहे, तर टेस्ट ट्यूबमध्ये 100 मिलीमीटरचं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 ग्रॅम कॉपर सल्फेट टाकायचं आणि मग ते सोल्युशन तयार होईल. 10 grams of caustic soda dissolved in 100 ml of water makes the required solution of caustic soda. आता कॉस्टिक सोड्याचं जे आपल्याला सोल्युशन बनवायचं आहे ते कसं बनवायचं, तर एका टेस्ट ट्यूबमध्ये 100 ml पाणी घ्यायचं आहे, ml, आणि त्याच्यामध्ये 10 ग्रॅम कॉस्टिक सोडा टाकायचा आहे आणि मग आपल्याला ते सोल्युशन भेटेल. आता आपण ॲक्टिव्हिटी 2 करूयात. टेस्ट फॉर स्टार्च. टेक अ स्मॉल क्वांटिटी ऑफ अ फूड आयटम ऑर अ रॉ इन्ग्रेडियंट. कोणत्याही अन्नपदार्थाचं थोडीशी क्वांटिटी घ्या किंवा एखादा कच्चा अन्नपदार्थ घ्या. पुट
2 to 3 ड्रॉप्स ऑफ डायल्यूट आयोडीन सोल्युशन ऑन इट फिगर 1.1. आता इथे बघा फिगर 1.1 मध्ये दिसत आहे. इथे ह्यांनी काय घेतलेले आहे तर कच्चा बटाटा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती तो कट करून घ्यायचा आणि 2 to 3 ड्रॉप्स 2 ते 3 थेंब आयोडीनचे टाकायचे आहेत, डायल्यूट सोल्युशनचे टाकायचे आहेत. ऑब्झर्व इफ देअर इज एनी चेंज इन द कलर ऑफ द फूड आयटम. आणि मग ऑब्झर्व करायचा की या फूड आयटमचा कलर चेंज होतो का. डिड इट टर्न ब्ल्यू ब्लॅक, तो ब्ल्यू ब्लॅक कलरचा होतो का. अ ब्ल्यू ब्लॅक कलर इंडिकेट्स दॅट इट कंटेन्स स्टार्च. आणि जर हा बटाटा जर ब्ल्यू ब्लॅक कलरचा झाला जिथं आयोडीन टाकलेला आहे तर याचा अर्थ की त्याच्यामध्ये स्टार्च असतात. तर हा होतो ब्ल्यू ब्लॅक कलरचाच होतो, म्हणजेच रॉ पोटॅटोमध्ये कच्च्या बटाट्यामध्ये स्टार्च प्रेझेंट असते. ओके, समजलं. आता रिपीट this test with other food items to find out which of these contain starch. आणि अजून दुसरे समजा भात घ्या, चपाती घ्या किंवा काकडी घ्या, कच्चे काही घ्या, त्याच्यामध्ये हीच टेस्ट जी आहे ती परत करून पहा आणि मग त्याच्यामध्ये स्टार्च आहे का नाही हे तुम्हाला समजेल. एंटर ऑल युअर ऑब्झर्वेशन्स इन टेबल 1.2. इथे 1.2 मध्ये तुमचे जे ऑब्झर्वेशन आहेत तर ते तुम्हाला एंटर करायचे आहे. जसे इथे दाखवले बघा, रॉ पोटॅटो त्याच्यामध्ये स्टार्च प्रेझेंट असते म्हणून इथं एस लिहिलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट बघूया टेस्ट फॉर प्रोटीन. आता प्रोटीनसाठी कोणती टेस्ट आहे ते आपण पाहूयात. टेक अ स्मॉल क्वांटिटी ऑफ अ फूड आयटम फॉर टेस्टिंग. एक छोटंसं काहीतरी अन्नपदार्थ घ्यायचा आहे. इफ द फूड you want to taste is a solid, you first need to make a paste of it or powder it. जे तुम्ही काही जे फूड आहे ज्याची टेस्ट करायची आहे ती जर सॉलिड असेल तर तुम्हाला त्याची पहिल्यांदा पेस्ट करावी लागेल किंवा त्याची पावडर बनवावी लागेल. थोडक्यात जर समजा तुम्हाला तांदूळ जे भात आहे तर त्याची टेस्ट करायची असेल तर त्या भाताची पेस्ट बनवावी लागेल किंवा ते जे तांदूळ आहेत त्याची पावडर बनवावी लागेल. ठीक आहे. ग्राइंड ऑर मॅश अ स्मॉल क्वांटिटी ऑफ द फूड आयटम. जर तुम्ही कच्चे तांदूळ घेतले तर ते ग्राइंड करून घ्या, जर शिजलेला भात घेतला तर ते मॅश कुस्करून घ्या. ठीक आहे. Put some of this in a clean test tube. Add 10 drops of water to it and shake the test tube. आणि मग टेस्ट ट्यूब घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं ते भाताचं जे तुम्ही मॅश करून घेतलेली क्वांटिटी आहे ती टाकायची आणि त्याच्यामध्ये 10 ड्रॉप्स जे आहेत 10 थेंब पाण्याचे टाकायचे आहे आणि ती टेस्ट ट्यूब जी आहे ती व्यवस्थित शेक करून घ्यायची, हलवून घ्यायची. नाव युझिंग अ ड्रॉपर ॲड 2 drops of solution of copper sulfate and 10 drops of solution of caustic soda to the test tube. Figure 1.2. आता तुम्हाला ड्रॉपर घेऊन जे कॉपर सल्फेटचं सोल्युशन बनवलेलं आहे की नाही त्याचे 2 ड्रॉप्स टाकायचे आहेत आणि जे कॉस्टिक सोडाचं सोल्युशन आहे की नाही त्याचे 10 ड्रॉप्स टाकायचे आहेत त्याच्यात दाखवल्याप्रमाणे. शेक वेल आणि ते मिश्रण, ते जे मिक्सचर तयार झालं आहे ते व्यवस्थित हलवायचं आहे, शेक करायचं आहे. अँड लेट द टेस्ट ट्यूब स्टँड फॉर अ फ्यू मिनिट. आणि आता ते हललं आहे ना मिश्रण, मग ते सेट व्हायला व्यवस्थित थोड्या वेळासाठी टेस्ट ट्यूब तशीच ठेवायची आहे. व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय दिसेल. डिड द कंटेंट ऑफ द टेस्ट ट्यूब टर्न व्हायलेट. मग ते टेस्ट ट्यूबमधलं जे सोल्युशन असेल किंवा ते कंटेंट्स आहेत तर ते त्याचा कलर व्हायलेट झालेला आहे का ते चेक करा. अ व्हायलेट कलर इंडिकेट्स प्रेझेन्स ऑफ प्रोटीन्स इन द फूड आयटम. आणि जे व्हायलेट जर झाला त्याचा कलर तर त्याच्यामध्ये प्रोटीन्स प्रेझेंट आहेत असं समजायचं. नाव यू कॅन रिपीट दिस टेस्ट ऑन अदर फूड आयटम्स. आणि तुम्ही हे दुसऱ्या अन्नपदार्थांवरती ही टेस्ट करू शकता आणि मग या टेबलमध्ये ते तुम्हाला रेकॉर्ड करायचं आहे. समजले प्रोटीन कसे ओळखायचे. आता आपण बघणार आहोत टेस्ट फॉर फॅट्स. फॅट आहेत एखाद्या अन्नपदार्थामध्ये, फूड आयटममध्ये, हे कसे ओळखायचे ते आपण पाहूयात. टेक अ स्मॉल क्वांटिटी ऑफ फूड आयटम. जसं पहिले घेतलं तसं थोड्याशा प्रमाणामध्ये फूड आयटम घ्यायचा आहे. रॅप इट इन अ पीस ऑफ पेपर अँड क्रश इट. आणि तो पेपरचा एक तुकडा घ्यायचा, त्याच्यामध्ये व्यवस्थित गुंडाळायचा आहे आणि त्याला क्रश करायचं आहे. टेक केअर दॅट द पेपर डज नॉट टिअर. आणि हे क्रश करताना अशी काळजी घ्यायची की तो जो पेपर आहे तो फाटला नाही पाहिजे. नाऊ स्ट्रेटन द पेपर अँड ऑब्झर्व इट केअरफुली. आता
तो कागद उघडायचा आहे आणि त्याच्यामध्ये असलेला जो फूड आयटम आहे त्याला व्यवस्थित ऑब्झर्व करायचा. डज इट हॅव एनी ऑइली पॅच? त्या पेपरवरती ऑइली असा तेलकट पॅच राहिला आहे का हे चेक करायचं. होल्ड द पेपर अगेन्स्ट लाईटच्या समोर असा पेपर पकडायचा आहे. आर यू एबल टू सी द लाईट फेंटली थ्रू दिस पॅच? आणि मग त्या पॅचमधून तुम्हाला ती लाईट अशी फेंट दिसते आहे का हे बघायचं. अन ऑइली पॅच ऑन पेपर शोज दॅट द फूड आयटम्स कंटेन्स फॅट. आणि तो जो ऑइली पॅच राहिला आहे की नाही पेपरवरती, याच्यातून आपल्याला समजतं की त्या फूड आयटममध्ये फॅट प्रेझेंट आहे. समजली टेस्ट? द फूड आयटम्स मे समटाईम्स कंटेन अ लिटिल वॉटर. फूड आयटम्समध्ये कधी कधी थोडंसं पाण्याचं प्रमाणसुद्धा असतं. देअरफॉर आफ्टर यू हॅव रब अन आयटम ऑन पेपर, लेट द पेपर ड्राय फॉर अ व्हाईल. आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही तो पेपरमध्ये तो पदार्थ गुंडाळता आणि तो क्रश करता की नाही, तर त्यानंतर थोड्या वेळासाठी तो पेपर जो आहे तो ड्राय होऊ द्यायचा. If there were any water that may have come from food, it would dry up after some time. कारण का तो ड्राय होऊ द्यायचा, तर त्या फूड आयटममध्ये जर समजा पाण्याचं प्रमाण असेल तर थोड्या वेळाने ते पाणी जे आहे ते सुकून जाईल. इफ नो ऑइली पॅच शोज अप आफ्टर दिस, द फूड आयटम डज नॉट कंटेन एनी फॅट. आणि हे सर्व झाल्यानंतर त्या पेपरवरती काहीही ऑइली पॅच राहिला नाही, तर याचा अर्थ की त्या फूड आयटममध्ये फॅट नाही आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण फॅटसाठी टेस्ट करू शकतो. व्हॉट डू दिस टेस्ट शो? आता आपण ह्या ज्या टेस्ट केल्या त्यातून आपल्याला काय समजलं? आर फॅट्स, प्रोटीन्स अँड स्टार्च प्रेझेंट इन ऑल द फूड आयटम्स दॅट यू टेस्टेड? तर तुम्ही जे जे फूड आयटम टेस्ट केले तर त्या प्रत्येकामध्ये फॅट, प्रोटीन, स्टार्च हे तिन्हीसुद्धा न्यूट्रिएंट प्रेझेंट आहेत का? डज अ फूड आयटम कंटेन मोअर दॅन वन न्यूट्रिएंट? फूड आयटममध्ये एकापेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स आहेत का? डू यू फाइंड एनी फूड आयटम दॅट डज नॉट कंटेन एनी ऑफ दीज न्यूट्रिएंट्स? तुम्हाला असा कोणताही अन्नपदार्थ सापडला का की ज्याच्यामध्ये यातलं एकही न्यूट्रिएंट नाही आहे? वी टेस्टेड फूड आयटम्स फॉर 3 न्यूट्रिएंट्स. आपण 3 न्यूट्रिएंट्ससाठी या टेस्ट केलेल्या आहेत. कार्बोहायड्रेट्स म्हणजे स्टार्च, प्रोटीन्स अँड फॅट्स. There are also other nutrients like vitamins and minerals that are present in different food items. अजूनसुद्धा वेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स जसे की विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, हे सुद्धा फूड आयटममध्ये प्रेझेंट असतात. व्हाय डू वी नीड ऑल दीज न्यूट्रिएंट्स? तर आपल्याला या सर्व न्यूट्रिएंट्सची गरज का असते? त्याच्या आधी आपण पाहूयात, आपण ह्या ज्या टेस्ट केल्या की नाही त्याच्यातून आपल्याला समजले की कोणत्या अन्नपदार्थामध्ये कोणते न्यूट्रिएंट्स प्रेझेंट असतात. आणि एखाद्या अन्नपदार्थामध्ये एकापेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स असू शकतात. आणि आपण फक्त 3च न्यूट्रिएंटची टेस्ट केली. त्याच्यामुळं असाही अन्नपदार्थ असू शकतो की ज्याच्यामध्ये यातला कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्स यातला कुठलाच न्यूट्रिएंट्स नसेल, असंही होऊ शकतं. ठीक आहे, आता आपण बघूयात की आपल्याला या न्यूट्रिएंटची गरज का असते. त्यानंतर बघूयात 1.2 मध्ये व्हॉट डू व्हेरियस न्यूट्रिएंट्स डू फॉर अवर बॉडी. आता हे जे वेगवेगळे न्यूट्रिएंट्स आहेत तर ते आपल्या बॉडीसाठी काय काम करतात, काय मदत करतात आपल्याला ते पाहूयात. कार्बोहायड्रेट्स मेनली प्रोव्हाइड एनर्जी टू अवर बॉडी. हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत ना ते आपल्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करतात. जे आपल्याला काम करण्यासाठी, खेळण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी एनर्जी देतात की नाही, ते एनर्जी गिविंग फूड जे आहे तर ते कार्बोहायड्रेट्स असतात. फॅट्स अल्सो गिव्ह अस एनर्जी. फॅटसुद्धा आपल्याला एनर्जी देत असतात. इन फॅक्ट फॅट्स गिव्ह मच मोर एनर्जी ॲज कम्पेअर टू द सेम अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स. आणि तुम्हाला माहीत आहे का, कार्बोहायड्रेट्सच्या तुलनेमध्ये फॅट्स आपल्याला जास्त एनर्जी देतात. फूड्स कंटेनिंग फॅट्स अँड कार्बोहायड्रेट्स आर अल्सो कॉल्ड एनर्जी गिविंग फूड्स. फिगर 1.3 अँड 1.4. आता हे बघा, ह्या 1.3 आणि ह्या 1.4 मध्ये हे जेवढे सगळे फूड आयटम्स आहेत की नाही तर ते आपल्याला हे आहेत सम सोर्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स. हे बघा, हे कार्बोहायड्रेटचे सोर्सेस आहेत. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय आहे? स्वीट पोटॅटो,
शुगर केन, पपया, मेलन, मँगो आहे, मेज आहे, राईस आहे, बाजरा आहे, व्हीट आहे. तर या सर्वांमधून आपल्याला काय भेटतात? कार्बोहायड्रेट्स भेटतात. आणि याच्यामधून आपल्याला काय भेटतात? सम सोर्सेस ऑफ फॅट्स, प्लांट सोर्सेस आणि ॲनिमल सोर्सेस. हे प्लांट सोर्सेस आहेत, हे ॲनिमल सोर्सेस आहेत. हे ग्राउंड नट्स आहेत, हे नट्स आहेत, त्यानंतर हे तीळ आहेत आणि ह्यांच्यापासून बनवलेले आपण हे ऑइल्स आहेत. त्यानंतर हे ॲनिमल सोर्सेस आहेत, घी, मिल्क, क्रीम, बटर, मीट, फिश, एग्स. ओके, तर याच्यामधून आपल्याला एनर्जी भेटत असते, म्हणून याला आपण एनर्जी गिविंग फूड असंही म्हणतो. प्रोटीन्स आर नीडेड फॉर द ग्रोथ अँड रिपेअर ऑफ अवर बॉडी. तर हे जे प्रोटीन्स आहेत ना, ते आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी, आपली हाईट वाढत असते, आपली वेट वाढत असतं, आपला स्टॅमिना वाढत असतो. आणि आपण जर कधी पडलो, खरचटलं, आपल्याला जखम झाली, तर ती आपोआप बरी होत असते ना, रिपेअर होत असते ना. तर त्यासाठी आपल्याला प्रोटीन्सची गरज असतात. फूड्स प्रोटीन्स आर ऑफन कॉल्ड बॉडी बिल्डिंग फूड्स. मग ज्या फूड्समध्ये प्रोटीन्स प्रेझेंट आहेत ना, तर त्याला बॉडी बिल्डिंग फूड्स असं म्हटलं जातं. या फिगर 1.5मध्ये प्लांट सोर्सेस आणि ॲनिमल सोर्सेस दाखवलेले आहेत प्रोटीन्सचे. हे बघा, हे ग्रॅम आहे, हरभरा, मूग, तूर डाळ, बीन्स, सोयाबीन्स, पीज हे झाले प्लांट सोर्सेस ऑफ प्रोटीन्स. आणि मिल्क, फिश, मीट, पनीर, एग्स हे झाले ॲनिमल सोर्सेस ऑफ प्रोटीन्स. आता इथेच बघा, इथे पण एग्ज आहे, इथे पण एग्ज आहे, इथे पण फिश आहे, इथे पण फिश आहे. म्हणजे एकाच फूड आयटममध्ये दोन न्यूट्रिएंट्स प्रेझेंट आहेत. फॅट पण आहेत आणि प्रोटीन्स पण आहेत. समजलं? विटॅमिन हेल्प इन प्रोटेक्टिंग अवर बॉडी अगेन्स्ट डिसीजेस. आजारांपासून आपलं जे प्रोटेक्शन करण्याचं काम जे आहे ते विटॅमिन्स करत असतात. विटॅमिन्स अल्सो हेल्प इन कीपिंग अवर आईज, बोन्स, टीथ अँड गम्स हेल्दी. आपले डोळे, आपले जे बोन्स आहेत, आपली हाडे, दात आणि आपले जे गम्स आहेत, हिरड्या, ते स्ट्रॉंग ठेवण्याचं काम विटॅमिन्स करत असतं. विटॅमिन्स आर ऑफ डिफरंट काइंड्स नोन बाय डिफरंट नेम्स. आता या विटॅमिन्समध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यांचे नावं पण वेगवेगळे आहेत. सम ऑफ दीज आर विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई अँड के. त्यांचे काय काय वेगवेगळे टाईप्स आहेत? विटॅमिन ए, सी, डी, ई अँड के. देअर इज ऑल्सो अ ग्रुप ऑफ विटॅमिन्स कॉल्ड विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. आणि अजून विटॅमिन बीचा एक वेगळा ग्रुप आहे, त्याला विटॅमिन बी कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये B6 येतं, B12 येतं. ठीक आहे. आवर बॉडी नीड्स ऑल टाईप्स ऑफ विटॅमिन्स इन स्मॉल क्वांटिटीज. आपल्या बॉडीमध्ये आपल्याला विटॅमिन्सची खूप छोट्या क्वांटिटीमध्ये हे विटॅमिन्स पाहिजे असतात. विटॅमिन्स ए कीप्स अवर स्किन अँड आईज हेल्दी. पण तुम्हाला हे गंमत माहिती आहे का? जरी हे आपल्याला थोड्याच प्रमाणामध्ये पाहिजे असतील, खूप कमी पाहिजे असतात आपल्याला विटॅमिन्स आपल्या बॉडीमध्ये, पण तरीसुद्धा ते आपल्या बॉडीसाठी खूप महत्त्वाचे आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, कारण त्याची विटॅमिन्सची जर डेफिशियन्सी असेल तर आपल्याला मोठमोठे आजार होऊ शकतात. ठीक आहे, आता पाहूयात आपण. विटॅमिन ए काय करतं? तर आपली जे आईज आहेत आणि स्किन आहे ती हेल्दी ठेवण्याचं काम करतं. विटॅमिन सी हेल्प्स बॉडी टू फाईट अगेन्स्ट मेनी डिसीजेस. विटॅमिन सी आपल्या बॉडीला वेगवेगळ्या आजारांविरुद्ध फाईट करण्यासाठी हेल्प करत असतं. विटॅमिन डी हेल्प्स अवर बॉडी टू यूज कॅल्शियम फॉर बोन्स अँड टीथ. विटॅमिन डी जर आपल्या बॉडीमध्ये चांगलं असेल तर आपण जे जेवणातून आपल्याला जे कॅल्शियम भेटतं आहे ते आपल्या बोन्सला आणि टीथला पोहोचत असतं. आणि जर विटॅमिन डी आपल्यामध्ये कमी असेल, तुम्ही किती पण कॅल्शियम खा, ते आपल्या बोन्सपर्यंत आणि टीथपर्यंत पोहोचत नाही. फूड्स दॅट आर रिच इन डिफरंट विटॅमिन्स आर शोन इन फिगर 1.6 टू फिगर 1.9. आता कोणकोणत्या फूडमध्ये हे विटॅमिन्स प्रेझेंट असतात ते तुम्हाला 1.6 विटॅमिन ए, ठीक आहे, 1.7 विटॅमिन बी, 1.8 विटॅमिन सी अँड 1.9 विटॅमिन डीचे सोर्सेस इथे दाखवलेलं आहे, ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. ओके. मिनरल्स आर नीडेड बाय अवर बॉडी इन स्मॉल अमाऊंट्स. जसं विटॅमिन्स खूप कमी लागतात त्याचप्रमाणे मिनरल्ससुद्धा आपल्या बॉडीला कमी प्रमाणामध्ये लागत असतात. ईच वन इज इसेन्शियल
फॉर प्रॉपर ग्रोथ ऑफ बॉडी अँड टू मेंटेन गुड हेल्थ. पण जरी ते खूप कमी प्रमाणामध्ये लागत आहेत तरीसुद्धा आपल्या शरीरासाठी ते खूपच इम्पॉर्टंट आहेत. आपल्या शरीराची व्यवस्थित ग्रोथ, वाढ होण्यासाठी आणि आपली तब्येत चांगली, आपले आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी त्यांची गरज असते. सम सोर्सेस ऑफ डिफरंट मिनरल्स आर शोन इन फिगर 1.10. तरी 1.10मध्ये इथे मिनरल्सचे आपल्याला सोर्सेस दिलेले आहेत. त्याच्या आधी आपण बघूयात विटॅमिन्समधला एक पार्ट राहिला, विटॅमिन डी. तर विटॅमिन डी हे आपल्याला जे सकाळचं कोवळं ऊन असतं की नाही 9च्या आतमधलं, तर त्याच्यामधून आपल्याला विटॅमिन डी भेटत असतं. Our body also prepares vitamin D in the presence of sunlight. Nowadays, insufficient exposure to sunlight is causing vitamin D deficiency in many people. आताच्या काळामध्ये काय होतं, पहिले लोक गावात राहायचे, बैठं घर असायचं, घराच्या बाहेर आलं की सूर्यप्रकाश, सनलाईट अंगावर पडायची, त्याच्यामुळे विटॅमिन डीची डिफिशियन्सी नव्हती. आता शहरामध्ये आपण राहत असल्यामुळे काय होतं, मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये राहत असतो, बिल्डिंग्समुळे तिथे सनलाईट येत नाही, सूर्यप्रकाश पोहोचत नाही, आपल्या शरीरावरती सनरेज खूप कमी प्रमाणामध्ये पडतात आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये विटॅमिन डी असते, विटॅमिन डीची डेफिशियन्सी असते, कमतरता असते. जर कोणामध्ये विटॅमिन डी कमी असेल तर त्यांनी सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये थोडा वेळ फिरायचं किंवा एका जागी बसायचं. तुम्हाला माहीत आहे का, बाळ जन्माला आल्यानंतर त्यांना थोडे दिवस रोज सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये ठेवलं जातं, माहिती आहे ना, कारण त्यासाठीच त्यांना विटॅमिन डी भेटावं, कावीळ होऊ नये म्हणून. ओके, समजलं. आता इथे बघा, ह्या 1.10मध्ये सोर्सेस ऑफ सम मिनरल्स दिलेले आहेत. कोणते कोणते मिनरल्स आहेत, तर हे आयोडीन आहे, आयोडीनचा सोर्स दिलेला आहे, हा जिंजर दाखवलेला आहे, हे कर्ड आहे, आय थिंक दही आहे, खेकडे आहेत, त्याच्यानंतर मासे आहेत, सम सोर्सेस ऑफ फॉस्फरस, मिल्क आहे, त्यानंतर हे बनाना आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरस भेटतं आहे. सम सोर्सेस ऑफ आयन आहेत, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, त्यानंतर ॲपल आहेत, त्याच्यामधून आपल्याला आयन भेटतं. पोमोग्रेनेटमधून सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये आयन भेटत असतं. सम सोर्सेस ऑफ हे कॅल्शियम आहेत. ठीक आहे, तर हे सर्व मिनरल्स आहेत. मोस्ट फूड आयटम्स युजली हॅव मोअर दॅन वन न्यूट्रिएंट. तर मोस्ट ऑफ द फूड आयटममध्ये एकापेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स असतात. यू मे हॅव नोटीस दिस वाईल रेकॉर्डिंग युअर ऑब्झर्वेशन्स इन टेबल 1.2. 1.2 टेबल जर तुम्ही व्यवस्थित रेकॉर्ड केला तर त्या ऑब्झर्वेशनवरून तुम्हाला समजेल की एका फूड आयटममध्ये एकापेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स असतात. हावेवर इन अ गिवन रॉ मटेरियल वन पर्टिक्युलर न्यूट्रिएंट मे बी प्रेझेंट इन मच लार्जर क्वांटिटी दॅन इन अदर्स. तर जे रॉ मटेरियल आपण घेतलेलं होतं तर त्याच्यामध्ये एक न्यूट्रिएंट आहे तो जास्त प्रमाणामध्ये असतं ॲज कम्पेअर टू द अदर न्यूट्रिएंट. फॉर एक्झाम्पल, राईस हॅज मोर कार्बोहायड्रेट दॅन अदर न्यूट्रिएंट्स. जसं की राईसमध्ये जास्त प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात दुसऱ्या न्यूट्रिएंटपेक्षा. दस वी से दॅट राईस इज अ कार्बोहायड्रेट रिच सोर्स ऑफ फूड. आणि म्हणून आपण राईसला कार्बोहायड्रेट रिच म्हणजे जास्त प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट असणारा फूडचा सोर्स म्हणतो. बिसाइड्स दीज न्यूट्रिएंट्स अवर बॉडी नीड्स डाएटरी फायबर्स अँड वॉटर. आता हे तर न्यूट्रिएंट्स आपण बघितले. याच्या व्यतिरिक्त, याच्याशिवाय आपल्या शरीरामध्ये डाएटरी फायबर्स लागतात आणि पाणीसुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये लागतं. डाएटरी फायबर्स आर ऑल्सो नोन ॲज द रफेज. डाएटरी फायबर्सला रफेज म्हणून सुद्धा ओळखलं जातं. रफेज इज मेनली प्रोव्हाइड बाय प्लांट प्रॉडक्ट्स इन अवर फूड्स. आता हे रफेज जे आहे ते आपल्याला प्लांट प्रॉडक्ट्सपासून म्हणजेच वनस्पतींपासून भेटतं. होल ग्रेन्स अँड पल्सेस, पोटॅटोज, फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आर मेन सोर्सेस ऑफ रफेज. होल ग्रेन्स, त्यानंतर पल्सेस म्हणजे डाळी, त्यानंतर पोटॅटोज, फ्रेश फ्रूट्स आणि व्हेजिटेबल, याच्यामध्ये आपल्याला रफेज जास्त प्रमाणात भेटतात. रफेज डज नॉट प्रोव्हाइड एनी न्यूट्रिएंट टू अवर बॉडी. रफेजमधून आपल्याला कोणतंही न्यूट्रिएंट भेटत नाही, बट इज अन इसेन्शियल कंपोनंट ऑफ अवर फूड अँड ॲड्स टू इट्स बल्क. पण
ते सुद्धा आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे. दिस हेल्प अवर बॉडी गेट रीड ऑफ अनडायजेस्टेड फूड. तर मग रफेजचं काम काय? त्यातून कोणतंच न्यूट्रिएंट आपल्या बॉडीला भेटत नाही. मग त्याचं काम काय आहे? तर जे अनडायजेस्टेड फूड आहे, जे आपल्या पोटामध्ये तसंच राहिलं तर आपल्याला त्रास होऊ शकतो. तर ते आपल्या शरीरातून बाहेर काढण्याचं काम जे आहे ते हे रफेज करत असतं. वॉटर हेल्प्स अवर बॉडी टू ॲब्झॉर्ब न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूड. आणि पाण्याचं काम काय असतं? तर हे जे न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीमध्ये गेलेले आहेत तर ते आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब करण्याचं जे काम आहे ते वॉटर करत असतं. इट ऑल्सो हेल्प्स इन थ्रोविंग आउट सम वेस्ट फ्रॉम बॉडी ॲज युरिन अँड स्वेट. आणि जे आपल्या शरीराला गरजेचं नाही आहेत प्रॉडक्ट्स तर ते युरिनमार्फत म्हणजे आपल्या सूमार्फत आणि स्वेट म्हणजे आपल्या घामामार्फत आपल्या बॉडीच्या बाहेर टाकण्याचं काम जे आहे ते पाणी करत असतं. नॉर्मली वी गेट मोस्ट ऑफ द वॉटर दॅट अवर बॉडी नीड्स फ्रॉम द लिक्विड्स वी ड्रिंक सच ॲज वॉटर, मिल्क अँड टी. जे आपण लिक्विड्स पितो जसं की पाणी आहे, मिल्क आहे, दूध आहे, चहा आहे, त्याच्यातून आपल्याला वॉटर भेटत असतं. इन ॲडिशन वी ॲड वॉटर टू मोस्ट कुक्ड फूड्स. आणि अन्न शिजवताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये काय करत असतो? पाणी ॲड करत असतो. लेट्स सी इफ देअर इज एनी अदर सोर्स विच प्रोव्हाइड्स वॉटर टू अवर बॉडी. तर चला अजून बघूयात की अजून कुठला जो सोर्स आहे जो आपल्या शरीराला, आपल्या बॉडीला पाणी देतो, पाणी प्रोव्हाइड करतो. ॲक्टिव्हिटी 3. आता ही थर्ड ॲक्टिव्हिटी करा. टेक अ टोमॅटो ऑर अ फ्रूट लाईक लेमन. एक टोमॅटो घ्या किंवा लिंबू घ्या. कट इट इंटू स्मॉल पीसेस. त्याचे छोटे छोटे पीसेस करा, तुकडे करा. डू युअर हँड्स गेट वेट व्हाईल डुईंग सो. आणि हे करताना तुमचे हात ओले झाले का? तर होतातच. केअरफुली ऑब्झर्व व्हेनेवर व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स आर बीइंग कट, पिल्ड, ग्रेटेड ऑर मॅश्ड ॲट युअर होम. जेव्हा तुम्ही कधीही व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्स कट करता, पील किंवा सोलता, ग्रेटेड किसता किंवा ते मॅश करता, कुस्करता, बारीक करता, तर ते करताना काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन करायचं आहे. डू यू फाइंड एनी फ्रेश व्हेजिटेबल्स ऑर फ्रूट्स दॅट डू नॉट कंटेन सम अमाऊंट ऑफ वॉटर. तुम्हाला कोणतेही जे फ्रेश व्हेजिटेबल्स आहेत किंवा फ्रूट्स आहेत तर ते कट करताना किंवा आता जसं की पील करताना, ग्रेट करताना, मॅश करताना असं दिसलं का की त्याच्यामध्ये पाणीच नाही आहे अजिबात? तर असं होत नाही. वी सी दॅट मेनी फूड मटेरियल्स देमसेल्व्स कंटेन वॉटर. तर आपण असं बघतो की खूप सारे जे फूड मटेरियल्स आहेत तर त्याच्यामध्येच पाणी असतं. टू सम एक्सटेंट अवर बॉडी नीड्स आर मेट बाय दीज वॉटर. आणि आपल्या बॉडीला जी पाण्याची गरज असते की नाही ती याच फूड आयटम्समधून भागलेली असते. अपार्ट फ्रॉम दीज वी ऑल्सो ॲड वॉटर वाईल कुकिंग मेनी फूड आयटम्स. आणि याच्याशिवाय आपण जेव्हा फूड आयटम कुक करतो, शिजवतो, तेव्हा त्याच्यामध्ये आपण पाणी ॲडच करत असतो. ओके. 1.3 बॅलन्स डाईट बघूयात आता आपण. बॅलन्स डाईट. डाईट म्हणजे कमी खाणे नाही, डायटिंग नाही. डाएट म्हणजे योग्य आहार, योग्य जेवण काय आहे ते आपण पाहूयात. द फूड वी नॉर्मली ईट इन अ डे इज अवर डाईट. जे आपण दिवसभरामध्ये खात असतो तर ते आपलं डाएट असतं, आपला आहार असतो. फॉर ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ गुड हेल्थ अवर डाईट शूड हॅव ऑल द न्यूट्रिएंट्स दॅट अवर बॉडी नीड्स इन राईट क्वांटिटीज. जर आपल्या शरीराचं आरोग्य जे आहे ते छान पाहिजे, आपली तब्येत चांगली राहिली पाहिजे आणि आपली ग्रोथसुद्धा चांगली झाली पाहिजे, तर त्यासाठी हे जे सगळे न्यूट्रिएंट्स आहेत जे आपल्या शरीराला, आपल्या बॉडीला गरजेचे आहेत ते राईट क्वांटिटीजमध्ये पाहिजेत. नुसतं कार्बोहायड्रेट्सच खात जायचे, नुसते फॅटच खात जायचे, नुसते प्रोटीनच खात जायचे, असं चालणार नाही. सगळे न्यूट्रिएंट्स आपल्या शरीराला राईट क्वांटिटीमध्ये पाहिजे असतात. नॉट टू मच ऑफ वन अँड नॉट टू लिटिल ऑफ द अदर. कोणताही न्यूट्रिएंट जास्त खायचा नाही किंवा कोणताही कमी प्रमाणामध्ये घ्यायचा नाही. द डाएट शूड ऑल्सो कंटेन अ गुड अमाऊंट ऑफ रफेज अँड वॉटर. आणि त्या डाएटमध्ये
सर्व न्यूट्रिएंटसोबत रफेजसुद्धा व्यवस्थित पाहिजेत आणि वॉटरसुद्धा व्यवस्थित योग्य प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये बॉडीमध्ये ते गेलं पाहिजे. सच अ डाएट इज कॉल्ड अ बॅलन्स डाएट. आणि असा जेव्हा आपण डाएट घेतो, असा आहार घेतो, तेव्हा त्याला बॅलन्स डाएट असं म्हटलं जातं. डू यू थिंक दॅट पीपल ऑफ ऑल एजेस नीड द सेम टाईप ऑफ डाएट? तुम्हाला असं वाटतं का की सर्व जे एजचे लोक आहेत, म्हणजे छोटं बाळ घ्या, थोडं मोठी मुलं घ्या किंवा मोठी माणसे घ्या, आजी आजोबा घ्या, या सर्वांचं जे डाएट आहे ते सेमच असेल का? तर नाही. प्रत्येकाच्या वयानुसार त्यांचं जे डाएट आहे ते चेंज होत असतं. ठीक आहे, त्यांचं फिजिकल वर्क ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे ते चेंज होत असतं. डू यू ऑल्सो थिंक दॅट what we need for a balanced diet would depend on the amount of physical work that we do? आणि तुम्हाला असं वाटतं का की आपलं जे बॅलन्स डाएट आहे तर ते आपल्या फिजिकल वर्कवरती सुद्धा डिपेंड आहे? तर येस. प्रिपेअर अ चार्ट ऑफ व्हॉट एव्हर यू ईट ओव्हर अ पिरियड ऑफ अ वीक. एक आठवड्यासाठी तुम्ही दिवसभरात जे काही खाल त्याचा एक डाएट बनवा. मंडे, ट्यूजडे, वेनसडे असा प्रत्येक डेचा एक डाएट चार्ट बनवायचा आहे. Check whether all the nutrients mentioned are present in one or the other food items being eaten within a day or so. आणि ते लिहिताना चेक करायचं आहे की सर्व जे न्यूट्रिएंट्स आहेत ते एका किंवा जास्त फूड आयटममधून तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या बॉडीमध्ये गेलेत आहेत का त्या एका दिवसामध्ये. पल्सेस, ग्राउंडनट, सोयाबीन, स्प्राउटेड सीड्स, मूग अँड बेंगल ग्राम, fermented foods, South Indian foods such as idlis, a combination of flours, missi roti, thepla made from cereals and pulses, banana, spinach, sattu, jaggery, available vegetables and other such foods provide many nutrients. आता इथे हे सर्व जे मी फूड आयटम्सची नावं घेतलेली आहे त्याच्यामधून आपल्याला खूप सारे न्यूट्रिएंट्स भेटतात. देअरफॉर वन कॅन ईट अ बॅलन्स डाएट विदाऊट एक्सपेन्सिव्ह फूड मटेरियल्स. तर तुम्हाला जर योग्य बॅलन्स डाएट जर पाहिजे असेल तर तुम्हाला खूप सारे पैसे खर्च करण्याची गरज नाही. आपल्या रोजच्या जेवणामधून आपल्याला ते भेटत असतात. फक्त आपल्याला माहीत नसतं. आपल्याला अशी मोठमोठी नावं ऐकलं की खूप छान वाटतं. ओमेगा 3, व्हिटॅमिन डी, हो ना, व्हिटॅमिन ईचे सोर्सेस असलेले. मग आपण कुठले सुद्धा फॉरेनचे फ्रूट्स खात असतो, ते ड्रॅगन फ्रूट खातो, किवी खातो, पण तेच न्यूट्रिएंट्स आपल्याला आपल्या लोकल फ्रूट्समधून सुद्धा भेटतात. ठीक आहे. जवस आहे त्याच्यामधून आपल्याला, जवस आहे, पिठलं भाकरी आहे त्याच्यामधून सुद्धा आपल्याला ओमेगा 3 भेटतो. म्हणजे जरुरी नाही की बॅलन्स डाएटसाठी खूप सारा एक्सपेन्सिव्ह खर्च करायचा आहे, खूप जास्त खर्च करायचा आहे आपल्याला, असं आहे का? तर नाही. आपण जे घरी खातो, फक्त आपलं घरचं जेवण जरी आपण जेवलो तरी आपल्याला बॅलन्स डाएट भेटतो. आपले जे जुने लोक होते की नाही, ते शिकलेले नव्हते पण त्यांना ते खूप हुशार होते. त्यांनी ते व्यवस्थित केलेलं आहे, फक्त आपल्याला त्याची माहिती नाही आहे. समजलं? आता हिला काय प्रश्न पडलाय ते आपण पाहू. पहेली wonders whether animal food also consist of these different components and do they also need a balanced diet? म्हणजे जे ॲनिमल फूड आहे, ॲनिमलपासून भेटणारं जे फूड असेल, मग काही असेल, चिकन आहे, मटण आहे, फिश आहेत, मिल्क आहे, मिल्क प्रॉडक्ट्स आहेत, तर ते जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स असतात का? आणि ते सुद्धा आपल्याला बॅलन्स डाएटमध्ये लागतं का? नॉट नेसेसरी की सर्वांनी ॲनिमल फूड, आता काही व्हेजिटेरियन लोक असतात, तर ते काय करतात, तर ते त्याला दुसरा जो सोर्स आहे ते शोधत असतात. ठीक आहे. नॉट नेसेसरी सगळ्यांनी ॲनिमल फूड खावं. ओके. इटिंग द राईट काइंड ऑफ फूड इज नॉट इनफ. जे राईट काइंड ऑफ फूड आहे, जे योग्य अन्न आहे तेवढंच खाल्लं म्हणजे आपलं काम झालं का? तर नाही. इट शुड ऑल्सो बी कुक्ड प्रॉपरली सो दॅट इट्स न्यूट्रिएंट्स आर नॉट लॉस्ट. तर ते जे अन्न आहे की ज्याच्यामधून आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळणार आहेत, तर ते कुक करताना, त्याचा स्वयंपाक करताना किंवा शिजवताना ते व्यवस्थितरित्या शिजवलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यातले जे न्यूट्रिएंट्स आहेत तर ते लॉस होणार नाही. आर यू अवेअर दॅट सम न्यूट्रिएंट्स गेट लॉस्ट इन द प्रोसेस ऑफ कुकिंग अँड प्रिपरेशन्स? तुम्हाला माहीत आहे का की असं सुद्धा होतं, कुकिंग करताना किंवा स्वयंपाक करताना सुद्धा त्यातले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते निघून जातात.
जसं की इफ द व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स आर वॉश्ड आफ्टर कटिंग ऑर पिलिंग देम, इट मे रिझल्ट इन द लॉस ऑफ सम विटॅमिन्स. जर भाज्या कट केल्या, समजा कुठलीही भाजी कट केली आणि ती धुतली की त्यातून त्याच्यामध्ये असलेले जे विटॅमिन्स आहेत ते निघून जातात. किंवा फ्रूटसुद्धा कट करून धुवून खायचे नाहीत, त्याच्यामधून ते काय होऊन जातात, सर्व विटॅमिन्स त्यातले निघून जातात. द स्किन्स ऑफ, किंवा आपली आई बघा आपल्याला कधी सांगते, आजी आजोबा सांगतात की सालीसकट खायचं, ॲपल आहे सालीसकट खायचं, चिकू सालीसकट खायचं. काही काही मुलं काय करतात, त्याची साल काढून खातात. किंवा शेंगदाणे सुद्धा त्याचं वरचं टर्फल काढतात शेंगदाण्याचं आणि मग खातात. तसं नाही, तर त्या सालीमध्ये सुद्धा विटॅमिन्स प्रेझेंट असतात. द स्किन्स ऑफ मेनी व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स कंटेन विटॅमिन्स अँड मिनरल्स. तर काही फळांच्या किंवा भाज्यांच्या ज्या स्किन्स आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. सिमिलरली रिपीटेड वॉशिंग ऑफ राईस अँड पल्सेस मे रिमूव्ह सम विटॅमिन्स अँड मिनरल्स प्रेझेंट इन देम. त्याचप्रमाणे जर आपण तांदूळ घेतले, खूप वेळा पाण्याने ते धुतले किंवा ज्या डाळी आहेत त्या खूप धुतल्या तर त्यातले विटॅमिन्स आणि मिनरल्स निघून जातात. We all know that cooking improves the taste of food and makes it easier to digest. आपल्याला माहीत आहे आपण अन्न शिजवून का खातो, कुक करून का खातो, कारण त्याच्यामुळे त्याची टेस्ट तर चांगली होतेच होते, पण ते आपल्याला डायजेस्ट करायलासुद्धा हलकं होतं, चांगल्या प्रकारे ते डायजेस्ट होतं. ॲट द सेम टाईम कुकिंग ऑल्सो रिझल्ट इन द लॉस ऑफ सर्टन न्यूट्रिएंट्स. पण हे करत असताना, कुकिंग करत असताना त्यातल्या न्यूट्रिएंट्सचा लॉससुद्धा होत असतो. Many useful proteins and considerable amount of minerals are lost if excess water is used during cooking and is then thrown away. जर अन्न शिजवताना जास्त पाणी वापरलं आणि अन्न शिजवल्यानंतर ते जर पाणी ओतून दिलं तर त्याच्यामुळे खूप साऱ्या मिनरल्सचा आणि प्रोटीन्सचा लॉस होत असतो. म्हणून अन्न शिजवताना ते जे पाणी राहिलेलं आहे एकतर ते कमीच प्रमाणामध्ये वापरायचं आणि ते शिजवल्यानंतर ते त्याची भाजी बनवण्यासाठी वापरायचं, ते फेकून नाही द्यायचं. समजलं? विटॅमिन सी गेट्स इझिली डिस्ट्रॉईड बाय हीट ड्युरिंग कुकिंग. जर कुकिंग करताना जास्त प्रमाणामध्ये हीट झाली तर विटॅमिन सी आहे ते त्या फूड आयटममधून निघून जातं. Would it not be sensible to include some fruits and raw vegetables in our diet? मग काही जे फ्रूट्स आहेत किंवा जे काही व्हेजिटेबल्स आहेत त्या कच्च्याच आपल्या डाएटमध्ये असणं चांगलं आहे का नाही? तर हो. तर काही जे फूड आयटम्स आहेत किंवा व्हेजिटेबल्स आहेत किंवा फ्रूट्स आहेत तर ते कच्चेच खाल्ले गेले पाहिजेत. भुजो थॉट दॅट फॅट्स वूड बी द बेस्ट फूड टू ईट ऑल द टाईम. तर भुजोला काय वाटायचं की ज्या फूड आयटममध्ये फॅट्स आहेत ना तेच सारखं खाल्लं पाहिजे. अ कटोरी मीन्स बाउल ऑफ फॅट विल गिव्ह मच मोर एनर्जी दॅन अ कटोरी ऑफ कार्बोहायड्रेट्स रिच फूड, इजंट इट. तर आता एक कटोरी म्हणजे एक बाउल फॅट आयटम घेतला आणि एक बाउल कार्बोहायड्रेट घेतला तर त्याच्यातलं जे फॅटवालं जे बाउल आहे तर ते खाल्ल्यानंतर आपल्याला जास्त एनर्जी भेटते, हो ना? तर हो. सो ही एट नथिंग बट फूड रिच इन फॅट्स. आणि म्हणून तो दुसरं काही नाही ज्याच्यामध्ये फॅट जास्त आहे ना, कारण त्याला वाटतं की जास्त फॅट खाल्ले की जास्त एनर्जी भेटेल. फ्राईड फूड्स लाईक समोसा अँड पुरी, मलाई रबडी अँड पेढा स्वीट्स, एवढा सगळा तो खात असतो. पण डू यू थिंक ही वॉज राईट? तुम्हाला काय वाटतं तो बरोबर आहे का? नो, ऑफकोर्स नॉट. नाहीच, हे बरोबर नाही आहे. इट कॅन बी व्हेरी हार्मफुल फॉर अस टू ईट टू मच ऑफ फॅट रिच फूड्स अँड वी मे एंड अप सफरिंग फ्रॉम अ कंडिशन कॉल्ड ओबेसिटी. तर जास्त एनर्जी मिळण्याच्या नादात जर आपण जास्त फॅट्स खाल्ले तर त्याच्यामुळे आपल्याला ओबेसिटी म्हणजे असा आपलं ढेरी बाहेर येते, आपण जाड होतो, प्रमाणापेक्षा जाड होतो, अशा प्रकारचा आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून फॅट्स एनर्जी गिविंग फूड आहेत हे माहीत आहे, मान्य आहे, पण ते आपल्या शरीराला थोड्याच प्रमाणामध्ये गरजेचे आहेत. ओके, आता आपण बघूयात 1.4 डेफिशियन्सी डिसीजेस, की जर हे न्यूट्रिएंट्स किंवा विटॅमिन्स मिनरल्स नसतील, त्याची डेफिशियन्सी म्हणजे त्याची जर कमी असेल तर कोणते आजार होऊ शकतात. अ पर्सन मे बी गेटिंग इनफ फूड टू ईट
बट समटाईम्स द फूड मे नॉट कंटेन अ पर्टिक्युलर न्यूट्रियंट्स. तर असं तर असतं की आपण योग्य तर जेवण जेवतो, आपलं पुरेसं जेवण जेवतो, पण तरीसुद्धा आपल्या शरीरामध्ये काही न्यूट्रियंट्सची कमी असते. इफ दिस कंटिन्यू ओव्हर अ लाँग पिरियड ऑफ टाईम द पर्सन मे सफर फ्रॉम इट्स डेफिशियन्सी. आणि असं जर असेल की एखादा फूड न्यूट्रियंट जे आहे तर ते आपल्या बॉडीमध्ये खूप काळापर्यंत खूप वेळ आपल्याला भेटला नाही, तर त्याची आपल्या शरीरामध्ये डेफिशियन्सी तयार होत असते. डेफिशियन्सी ऑफ वन ऑर मोर न्यूट्रियंट्स कॅन कॉज डिसीजेस ऑर डिसऑर्डर्स इन अवर बॉडी. जर एकापेक्षा जास्त न्यूट्रियंटची जर डेफिशियन्सी असेल, कमतरता असेल, तर त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे आजार किंवा डिसऑर्डर होऊ शकतात. डिसीजेस दॅट ऑकर ड्यू टू द लॅक ऑफ न्यूट्रिएंट ओव्हर अ लाँग पिरियड आर कॉल्ड डेफिशियन्सी डिसीजेस. आणि अशा डेफिशियन्सीमुळे, अशा कमतरतेमुळे जे आजार होतात त्यांना आपण डेफिशियन्सी डिसीजेस असं म्हणतो. If a person does not get enough proteins in his or her body food for a long time, he or she is likely to have stunted growth, swelling of face, discoloration of hair, स्किन डिसीजेस अँड डायरिया. जर एखाद्या पर्सनला, एखाद्या व्यक्तीला, कोणी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, माणूस असेल, बाई असेल, ठीक आहे, मेल फिमेल कोणीही असेल, तर त्यांच्यामध्ये लाँग पिरियड ऑफ टाईम, खूप वेळासाठी जर त्यांच्या बॉडीमध्ये प्रोटीन्स गेलं नाही, तर त्यांची जी ग्रोथ आहे, जी वाढ आहे, तर ती स्टंटेड, म्हणजे त्यांचं हाईट, वेट तेवढंच राहतं. त्यांचं जे फेस आहे, चेहरा आहे, त्याच्यावरती सूज येते, कलरचं डिस्कलरेशन म्हणजे कलर व्हाईट व्हायला लागतात, स्किन डिसीजेस होतात, डायरिया होतो. इफ द डाईट इज डेफिशियंट इन both carbohydrates and proteins for a long period of time, the growth may stop completely. जर दोन्ही कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स दोन्ही नसतील त्यांच्या डाएटमध्ये, तर त्यांची ग्रोथ जी आहे ती कम्प्लिटली स्टॉप होते. Such a person becomes very lean and thin and so weak that he or she may not even be able to move. आणि मग असं जी व्यक्ती आहे ती इतकी बारीक होते, इतकी बारीक होते, इतकी अशक्त होते, वीक होते, की त्यांना मूव्ह करणं सुद्धा खूप डिफिकल्ट होऊन जातं. डिफिशियन्सी ऑफ different vitamins and minerals may also result in certain diseases or disorders. जर विटॅमिन्स आणि मिनरल्सची सुद्धा डिफिशियन्सी असेल, तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार किंवा डिसऑर्डर्स होत असतात. सम ऑफ दीज आर मेन्शन इन टेबल 1.3. इथे हा 1.3 टेबल दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये काही डिफिशियन्सी डिसऑर्डर्स दिलेले आहेत, ते आपण पाहूयात. ठीक आहे. तर बघा, विटॅमिन ए जर त्याची डिफिशियन्सी असेल तर लॉस ऑफ विजन, म्हणजे आपल्याला कमी दिसायला लागतं. त्याचे सिम्टम्स काय आहेत? पुअर विजन, कमी दिसणे, लॉस ऑफ विजन इन डार्कनेस, रात्रीचं कमी दिसणं, रात्रीचं दिसतच नाही, रात आंधळेपणा म्हणतात त्याला. समटाईम्स कम्प्लीट लॉस ऑफ विजन, कधी कधी तर आंधळाच होऊन जातो माणूस. विटॅमिन B1 कमी असेल तर बेरी नावाचा आजार होतो, त्याच्यामध्ये वीक मसल्स होऊन जातात अँड व्हेरी लिटिल एनर्जी टू वर्क. सारखं आपल्याला काम केलं की दम लागतो, आपली ताकद कमी होऊन जाते. विटॅमिन सीची जर डेफिशियन्सी असेल तर स्कर्वी हे या नावाचा आजार होतो, त्याच्यामध्ये ब्लिडिंग गम्स असतात, वाऊंड्स टेक लॉंगर टाईम टू हील. आणि जर गम्स ब्लिडिंग असतात, हिरड्यांमधून रक्त येत असतं, आणि कुठलीही जी जखम होते ना, तर ती बरी व्हायला खूप वेळ लागतो. विटॅमिन डीची डेफिशियन्सी असेल तर रिकेट्स नावाचा आजार होतो, त्याच्यामध्ये जे आपले बोन्स असतात ते बोन्स बिकम सॉफ्ट अँड बेंट. आपले जे हाडं असतात तर ती खूपच सॉफ्ट होऊन जातात, ठिसूळ होऊन जातात आणि बेंट म्हणजे वाकतात. कॅल्शियमची डेफिशियन्सी असेल तर बोन अँड टूथ डिके होऊन जातो, आणि त्याच्यामध्ये काय असतं तर वीक बोन्स होतात आणि टूथ डिके म्हणजे हळूहळू दाताना काय म्हणतो आपण, असे कुरतडल्यासारखे होऊन जातात, छोटे छोटे त्याचे कण निघायला लागतात. ठीक आहे. आयोडीनची कमी असेल तर गॉयटर नावाचा आजार होतो. ग्लँड्स इन द नेक ॲपियर स्वॉलोन. आपल्या घशामध्ये, आपल्या गळ्यामध्ये जी ग्लँड असते तर ती काय होते, सुजायला सुरुवात होते, म्हणजे तिथं सूज आलेली दिसते, त्याला म्हणतात गॉयटर.
ठीक आहे. आणि मेंटल डिझॅबिलिटी इन चिल्ड्रन, आणि मुलांमध्ये मग ते मेंटली डिझेबल होऊन जातात. आयनची जर डेफिशियन्सी असेल तर ॲनिमिया होतो आणि वीकनेस. ॲनिमियाचं काय आहे सिम्पटम, तर वीकनेस येत असतो. तर हे सर्व आजार होत असतात. ठीक आहे. ऑल डिफिशियन्सी डिसीजेस कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टेकिंग अ बॅलन्स डाएट. आणि हे आजार होऊ नयेत म्हणून काय करायचं, तर आपल्याला बॅलन्स डाएट घ्यायचा आहे. ओके. इन दिस चॅप्टर वी आस्क अवर सेल्फ द रिझन व्हाय वाईडली वॅरिंग फूड फ्रॉम डिफरंट रिजन हॅड अ कॉमन डिस्ट्रीब्युशन. तर आपण या लेसनमध्ये आपल्याला एक प्रश्न विचारला होता की वेगवेगळ्या भागांमधलं जे फूड आयटम्स आहेत तर त्याचं एक कॉमनली डिस्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे. This distribution we find ensures that our meals have a balance of the different nutrients needed by the body. आणि या डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण काय बघितलं, तर हे जे डिस्ट्रीब्युशन आहे म्हणजे प्रत्येक डिफरंट भागामध्ये वेगवेगळे अन्नपदार्थ आहेत, पण त्यातून मिळणारं जे न्यूट्रियंट्स आहेत तर ते सेमच आहेत. तर हे जे आहेत त्याच्यातून आपल्याला हे समजतं की आपलं जे जेवण आहे तर ते सर्व न्यूट्रियंट्सचं बॅलन्स डाएट आहे, ज्याची की आपल्या बॉडीला गरज असते. म्हणून आपलं जे जेवण आहे ते व्यवस्थित जेवायचं. ओके. तर समरी आता बघूयात आपण या लेसनमध्ये काय काय शिकलो. The major nutrients in our food are carbohydrates, proteins, fats, vitamins and minerals. आपल्या फूडमध्ये असलेले महत्त्वाचे जे मेन न्यूट्रिएंट्स आहेत ते आहेत कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. इन ॲडिशन फूड अल्सो कंटेन डायटरी फायबर म्हणजेच रफेज अँड वॉटर. आणि याच्याशिवाय आपल्या बॉडीमध्ये डायटरी फायबर्स असतात आणि वॉटर असतं. कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स मेनली प्रोव्हाइड एनर्जी टू अवर बॉडी. कार्बोहायड्रेट अँड फॅट्सपासून आपल्याला एनर्जी भेटते आणि त्यांना एनर्जी गिविंग फूड असं म्हटलं जातं. प्रोटीन्स अँड मिनरल्स आर निडेड फॉर द ग्रोथ अँड द मेंटेनन्स ऑफ अवर बॉडी. प्रोटीन्स आणि मिनरल्स आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी आणि आपल्या बॉडीच्या मेंटेनन्ससाठी म्हणजे आपल्याला काही लागलं खरचटलं तर ते रिपेअर होण्यासाठी इम्पॉर्टंट महत्त्वाचे असतात. विटॅमिन्स हेल्प इन प्रोटेक्टिंग अवर बॉडी अगेन्स्ट डिसीजेस. कोणत्याही आजाराविरुद्ध आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्याला विटॅमिन्स हेल्प करत असतात. बॅलन्स डाएट प्रोव्हाइड्स ऑल द न्यूट्रिएंट दॅट अवर बॉडी नीड्स इन राईट क्वांटिटीज अलॉंग विथ ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ रफेज अँड वॉटर. बॅलन्स डाएट म्हणजे काय, ते आपल्या बॉडीला जे सर्व न्यूट्रिएंट्स ज्या राईट क्वांटिटीमध्ये लागतात ते देतात आणि त्याच्यासोबतच योग्य प्रमाणामध्ये आपल्याला रफेज आणि वॉटर असतं तर त्याला बॅलन्स डाएट म्हणतात. डेफिशियन्सी ऑफ वन ऑर मोर न्यूट्रिएंट्स इन अवर फूड फॉर अ लाँग टाईम मे कॉज सर्टन डिसीजेस ऑर डिसऑर्डर्स. जर आपल्या फूडमध्ये 1 किंवा 2 न्यूट्रिएंट्सचं खूप काळासाठी खूप वेळेसाठी जर डेफिशियन्सी असेल, कमतरता असेल तर त्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारचे डिसऑर्डर किंवा आजार होऊ शकतात. ओके.